असं खुडायचं नाही का, औषध मारून आले जातात आणि मला म्हणतात मी शेतकरी दिसतोय का. वाटलं नव्हतं एवढे मोठे मोठे रताळे निघतील, मस्त मोठे मोठे रताळे निघलेले. स्वागत आहे पूजाच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो होतो माझ्या रानामध्ये. तिला खूप दिवसापासून माझ्या घरी आणायचं होतं, पण आज टाईम भेटला आणि मला सोडवायचं म्हणून मी तिला घेऊन आले होते. माझं शेत दाखवायला आणलं आहे. आत्ताच माझ्या घरी तिला चहा पाणी वगैरे केलं आणि आम्ही आता रानात आलेलो आहोत आणि तेच शेत मी तिला दाखवायला घेऊन आलेले आहे आणि तिला माझं शेत दाखवते. तर तुम्हालाही दाखवते. इकडं आमच्या मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत, मिरच्या आणि कलिंगड आम्ही सोबत लावलेलं आहे. इकडे आमचा शेवगा वगैरे आहे, पाठीमागे आंब्याचं झाड आहे आणि इकडे डाळिंबाचे झाडं वगैरे आहेत. हे डाळिंबाचे झाड आहेत. आता हे अजून धरलेले नाही आहेत, पण जे पाठीमागचे हे डाळिंब आहेत ना, हे धरलेले आहेत. बघू शकता त्याला मस्त फळं वगैरे लागलेले आहेत. आता हां, याचेच डाळिंब मी घरी नेले होते पोरांना खायला आणि आता हेच डाळिंब आम्हाला काढायचे आहेत. जवळजवळ आता 25 कॅरेट काढायचे आहेत आम्हाला. याच्या आधी बी आम्ही एक तोडा पाठवलेला आहे, आता हा दुसरा तोडा आहे. तर हेच डाळिंब काढायचे आहेत. मस्त असे मोठे मोठे झालेले आहेत. इकडं आम्ही चवळी वगैरे लावलेली, तूर वगैरे लावलेलं आहे. आमच्या घरी काळी मैन्याचं पण झाड आहे. मी तिला दाखवलं आता खूप पाठीमागे, तुम्हालाही दाखवते. हां, आता आमच्याच रानात वारुळे. काल नागपंचमी होती त्याच्यामुळे आम्ही इथेच पूजा केली होती. दुसरीकडं कुठे जाण्याची आम्हाला गरज नाही पडली. इथे रामफळाचं झाड आहे पाठीमागं. आमच्या आईंना झाडं लावायला खूप आवडतात, त्याच्यामुळे आमच्याकडे जवळजवळ जास्त फळांचे झाडं आहेत आणि घरीसुद्धा भरपूर सारे फुलांचे वगैरे झाडं लावलेले आहेत आम्ही. इकडं सीताफळ आहे, इकडं हा नारळ लावलेला आहे आणि हे आहे काळी मैन्याचं झाड. आता हे अजून छोटे छोटे आहेत. आता जेव्हा मोठे होईल तेव्हा फळं लागतील त्याला. सीताफळाला लागलेले आहेत फळं, फक्त यालाच नाही लागलेले आहे. काळी मैन्याला हे बघा मस्त असे फळं आलेले आहेत त्याला. शक्यतो आम्ही नाही, ते लिंब नाहीत आमचे. आम्ही एकच झाड आहे आमच्याकडे लिंबाचं, त्याला पण भरपूर लिंब वगैरे येतात, त्याच्यामुळे बाहेरून आणायची काही गरजच नाही पडत. आम्ही शक्यतो आई सगळं घरीच हे करतात, लावतात नाही का. भाजीपाला वगैरे जास्त आणत नाही. आता इकडे भेंडीचं वगैरे झाड लावलेले, गवारीचे 2-3 झाडं लावलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ना बाजारातून काय आणण्याची गरजच नाही पडत. आम्हाला सगळं घरीच भाजीपाला असतो आहे. इकडं आंबट चुका वगैरे लावलेला आहे आणि ऑर्गेनिकचे झाडं, म्हणजे ऑर्गेनिकची जी तूर वगैरे असते ते औषध मारत होते ना तिकडं खुरपीचे. हां, चला मी सासऱ्यांकडे जाते थोडा वेळ आता. काल मी माहेरी गेले होते, तिकडून आले आत्ता आणि डायरेक्ट आता इकडंच आले आणि तिलाच घेऊन आले होते सोडवायला. तर तिला पण ओळख करून देते सासऱ्यासोबत. म्हणजे याच्या आधी भेटलेली आहे ती, पण आता आलेलं त्यांना माहितीच नाही आम्ही इकडं आलो म्हणून. त्याच्यामुळे जरा त्यांच्याकडे जाऊन येतो थोडा वेळ. कालच दीदी पंचमीसाठी वाडीत आली होती आणि आज तिला ना तिच्या सासरी सोडायचं होतं आणि तिला सोडायलाच कोणी नव्हतं, त्यामुळेच ती मला बोलली की आता तूच मला सोडायला चल म्हणून. तर तिलाच ना मी सोडायला आले होते आणि आल्याबरोबरच दीदी मला तिची शेती दाखवत होती. तर बघू शकता त्यांच्या शेतात ना मस्त असे सीताफळाचे झाडं होते आणि त्याला सीताफळ पण आले होते. आणि इकडे आम्ही चाललो होतो, तिचे सासरे काहीतरी डाळिंबाच्या बागेमध्ये त्यांचं काहीतरी काम चालू होतं आणि तिकडेच ना त्यांच्याकडेच आम्ही दोघी पण चाललो होतो. आणि आम्ही ह्या ज्या डाळिंबाच्या बागेतून चाललो आहोत ना, ही डाळिंबाची बाग पण ना दीदीन त्यांचीच आहे आणि ह्या बागेमध्येच ना त्यांनी मूग पण पेरलेलं आहे. तर तिच्या सासऱ्यांना माहीतच नव्हतं दीदी आले म्हणून आणि दीदीसोबत मी पण आले म्हणून, त्यांना काहीच माहीत नव्हतं. लय झूम करावं लागतंय. हां, प्युअर नाही वाटत. तर इकडे दाजी पण ना आमच्याकडे आले होते आणि ते ना दीदीला विचारत होते मी शेतकरी वाटतोय का म्हणून, कारण की ते ना हातामध्ये कुदळ ते घेऊन आले होते. तर त्यांचं डाळिंबाचं एक रोप खराब झालं होतं आणि तेच काढायचं होतं, त्याच्यामुळेच ना इकडे दीदीच्या सासऱ्यांचं आणि दाजींचं काम चालू होतं आणि माझं आपलं शूट चालूच होतं, कारण की मला ना खूप छान वाटत होतं. त्यामध्ये ना पावसाचं पण वातावरण झालं होतं आणि मस्त वाटत होतं. तसं पण ना मी डाळिंबाच्या बागेमध्ये पहिल्यांदाच आले होते आणि छानच वाटत होतं. तसं तर मी ना आत्तापर्यंत हे डाळिंबाचे बाग भरपूर सारे पाहिले, पण असं जवळ जाऊन कधीच पाहिलेलं नव्हतं. पण हे एकाला कमी म्हणजे एकाचे जास्त आणि एकाचे कमी कसं काय? एकाचे मोठे एकाचे छोटे असं कसं काय? नको बाई, माझ्या कालचेच बस.
कसलं मोठे बघ की. तर काल होती नागपंचमी. काल आम्ही इथं पूजा केली होती सगळ्यांनी. आम्हाला काही जास्त बाहेर जायची गरजच नाही पडली. इथंच आमच्या घरापाठीमागे हे वारू आहे, इथंच आम्ही पूजा केली होती. तर मित्रांनो, अशी होती आमची शेती. आत्ता एक डाळिंब काढले आम्ही खाण्यासाठी. तर मस्त असे फळं वगैरे लागले आहेत. आता तोडायचंच आहे थोड्या वेळाने. आता जेवण वगैरे केल्यावरती आम्ही तोडतोच. आता हे एक काढलंय ते आम्ही चिरून बघतो. दाजी कसे बघायच्यात लांबून. बघितला ना, लय छान बोलले तुम्ही. रात्रीच बघितलं तिच्या मोबाईल मध्ये. उलट प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत जावा. तर वाडीतून येतानाच ना दीदीने काही फुलांचे झाड आणले होते आणि तेच ना ती इथे लावून घेत होती. आणि तसं पण ना त्यांच्या घरासमोर भरपूर सारे झाडं लावलेले होते दीदीच्या सासूबाईंने. झेंडूचे, त्याचबरोबर पेरू, रामफळ असे बरेच काही होते. आणि जे झाडं आणले होते ना ते पण दीदीने ते इथे लावून घेतले. आणि त्यानंतर ना मला घरी जायचं होतं. त्यासाठीच ना इकडे दीदी मला त्यांच्या शेताच्या शेजारीचं चुक्याची भाजी होती ना तीच भाजी देत होती. आणि मस्त होती ती भाजी पण. सगळ्या पालेभाज्या त्यांच्या रानात होत्या ना, खूप छान वाटत होतं. आणि घराशेजारीच ना त्यांच्या इथे शेततळं पण होतं. तर आम्ही दोघी पण ना जेवण वगैरे करून इथे आलो होतो भाजी घेण्यासाठी. तर किती भारी वाटतं ना आपल्या शेतातला भाजीपाला आपण स्वतः हाताने तोडून न्यायचा आणि घरी गेल्यावरती त्याची भाजी करायची. तर हा क्षण आज खूप दिवसांनी अनुभवायला येत होता. तर त्यांच्या शेतामध्ये ना भरपूर साऱ्या भाज्या पण होत्या. पालकाची, त्याचबरोबर मेथी पण लावलेली होती आणि चुका पण लावलेला होता. मेथीची भाजी होती पण ती काही अजून जास्त मोठी झालेली नव्हती, त्याला अजून टाईम होता. त्यामुळे फक्त आम्ही इथे ना चुक्याचीच भाजी तोडली. तर माझीच ना थोडी गडबड चालू होती, कारण की मला घरी ना आज ब्राईड येणार होती फेशियल आणि वॅक्स करण्यासाठी. आणि मस्त असं आम्ही जेवण वगैरे केलं होतं. आणि त्यामध्येच ना दीदीने त्यांना डाळिंब पण तोडायला जायचं होतं त्यांचंच. आणि मला पण आज डाळिंब तोडायला जायचं होतं, पण मला ना आता नेमकंच घरी जावं लागणार होतं. तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही तिथं मगाशी बघितलं असलं की आपल्याकडे भरपूर सारे फळांचे झाडं वगैरे आहेत. आता मी तुम्हाला इकडचं थोडंसं दाखवते. तर इथं आम्ही केळीचं झाड वगैरे लावलेलं आहे. बारीकच आहे, अजून फुटतं आहे ते थोडंसं. आणि इकडे ऊस लावलेला आहे. आता हे काय झालं, थोडंसंच लावलं आहे. आता आम्ही घरी लावलं होतं ना, तर तिथे खूप ऊस लावला, पण जे उरलेले होते जे 2-3 बेटाडं ते इथे लावलेले. त्यातच तिथं ऊस वगैरे फुटलेले. इकडे टोमॅटोची झाडं वगैरे लावलेले. आणि इकडे ना आंबाड्याची भाजी असते ना, त्याची रोपं लावलेली तिथं. आणि तिकडे हे रताळे वगैरे लावलेले. चल कडीपत्त्याचं पण झाड आहे, जास्वंद आहे, इकडे जास्वंद लावलेलं. रताळ येतं. इकडे कडीपत्त्याचं झाड आहे बघा, मस्त गावरान कडीपत्ता आहे. आता मी दरवेळेस पुण्याला जाताना, कडीपत्ता पण दिन थोडासा मला. गावाला जाताना मी इथूनच कडीपत्ता घेऊन जाते सगळा. तसं कसं तोडती? असंच तोडतो आम्ही डायरेक्ट. बस तेवढा, बस लय झाला. तुला कडीपत्ता देते. ती माझ्या घरी आलेली आहे. आणि माझ्या सासूबाईंचं कसं आहे, कोणी घरी आलं की कधीच रिकाम्या पिशवीने जाऊन देत नाही. त्याच्यामुळे काही ना काहीतरी ते देतच असते. आता त्या जेवण करताय तर सध्या त्याला मी तोडून देते. तिला कडीपत्ता दिलाय, थोडं चुक्याची भाजी वगैरे दिली आहे. असंच घे हातात. बाकीचे मेथीची भाजी वगैरे अजून बारीक आहे, त्याच्यामुळे ती तोडायला झाली नाही. तर मी तिला भाजीपाला वगैरे दिला. इथं ना आमचा बोर आहे. या बोरचं पाणी जातं इकडे शेततळ्यात बघा. इकडे मोठी शेततळे बांधलेलं आणि तेच भरण्यासाठी इथं पाईप लावलेलं आहे. आणि इकडे रताळे वगैरे लावलेले. हे अजून काढून बघितलं नाही आम्ही, पण बघायचं ते सारे काढून. रताळे निघते. मला जमत नाही काढायला, अजून मी कधी काढलं. लई पांगलंय ती. भरपूर सारे पांगले. एवढे सगळे फक्त रताळ्याचे झाडं. इकडे तुळशीचे रोपं आलेले आहेत. थोडंसं ते मंजुळा टाकले होते त्याच्यामुळे इथे तुळशीचे रोपं वगैरे आलेले आहेत. इकडे झेंडूचं पण आहे. आणि इकडे आळूचे पानं वगैरे लावलेले आहेत. इकडे पुदिना आहे बघा. पुदिना पण आहे काय? हां, पुदिना देऊ का तुला? हा, मला पाणीपुरी करायची. पुदिना लावलेला आहे, मस्त गावरान असं पुदिना आहे. त्याचे पाण्यानं घरी जाऊन चांगले धुवून घे. किती लागेल पाणीपुरीला? लई नाही लई पांग आहे ग. हां, बरं बाय. सगळे आमच्या घरी. नाही, पुदिना आहे माझ्याकडे पण तो वाढलाच नाही अजून. बस झाला. बस असा फ्रेश पुदिना तिला काढून दिलेला आहे. तर गावाकडे कसं असं मस्त फ्रेश काढून जेव्हा आपण भाजी वगैरे करतो तेव्हा एकदम छान चव लागते बघा.
कशी ते मुगाची मुग आहे. शेंगा आहेत वाटतं. आलेले त्याला आता थोड्या थोड्या, पण अजून कवळ्याच असतात त्याच्यामुळे ह्या नाही देत ती. कवळ्याच आहेत अजून. इकडे बघा शेततळे आहे आमचं. पाणी वगैरे कधी इकडे पण रामफळाचं झाड आहे. हे पण बारीक आहे अजून, याला फळ नाही लागले. इकडं पेरूचं झाड लावलेलं आहे, याला फळ आले होते. हे बघा छोटे छोटे अजून दिसले का ग? इथे छोटे छोटे फळ लागलेले. का याच्या आधी आम्ही याचे 4-5 झेंडू आणि फळं तिकडे काय काढलेले. ते फणस आहे काय कोणतं ते हा ते तिथं फणसाचं झाड आहे. शेततळ्याच्या पलीकडं अजून पपईचं इकडं पण पपईचं झाड आहे, इकडं झेंडूचे झाड आहेत. मी आज ते मागच्या वेळेस छोटे छोटे झाड होतात त्याला फुलं लागलेत, मस्त मोठे मोठे झाडं झालेले. चलो संपलं का आता? हा इकडं डाळिंबाचे रोप आहे आणि इकडं ब्रह्मकमळ लावलेलं आहे. याला फुलं नाही आले अजून, पण हे पण आता मस्त फुटलंय बघा. याला फुटल्यावरती अजून खूप फुलं वगैरे येते, तेव्हा छान दिसतं. इकडं ना फुलछडी वगैरे लावलेली, गुलाब लावलेलं आहे. इथं का लावलंय कारण इथं भांडे घासलेलं त्याचंच पाणी त्याला जातं, त्याच्यामुळे ते आपोआप फुटतं, त्याला पाणी घालायची काही गरज नाही पडत. औषध मारून आले दाजी. औषध मारून आलेत आत्ताच आणि मला म्हणतात मी शेतकरी दिसतोय का. अजून आंघोळ नाही केली बरं का. कुदळीन तोड ना, कुदळीनच काढावं. नाही तर ट्रॅक्टर आणू डायरेक्ट, काकऱ्या मारून टाकतो डायरेक्ट. काकरी मारल्यावर लय जोर आहे तुमचा. मला चालवायचं आहे. हा हाय 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 तो तिथे दिसते का थोडी मुळी. एवढं नाही असते मोठाले असते ती मोठं आहे का? नाही मोठे होतात ना. बघ आले दिसलं लय खोलवर. ओके तर मोठे आहे. ते घेताना हातात घेऊन जात फुगलेलंच होतं म्हणायची मम्मी मोठं. चांगलं आलंय. मोठं असं माझं. अरे तुटून नसतं द्यायचं. उकरणं नको दे ना. सर काढतो. तुला ते व्हिडिओसाठी मी हे केलंय. थांब, सर काढतो. त्यांना किती इंटरेस्ट आहे बघ मग व्हिडिओत. आता उकरायला गावलंय ना. हळूच तेच मोठं उच्चार केले मोठं आहे का तिथं. ते परत चोपायचं आहे का परत फुटतं ते. हा ना. पांगलाय वेल तो. ते फक्त एक अगं ते म्हणलं एकच होतं ते पांगला एवढा. थांब, अजून काढतो ना, तिकडे उकरतो अजून. इथं आहे. एवढे खायला बी पाहिजे. आपल्याला कर ना संध्याकाळी. ती चकल्याचं करू आपण. पप्पा खीर खायची होती. पप्पांनी त्या व्हिडिओ खाली कमेंट काय केली, आपल्या घरी आल्यावर खीर घरी आलो खीर कर. इथं होत नाही ना. जाऊ तुम्हाला पाहिजे थोडी तात्पुरते काढा आणि मग बाकीचे आपण परत तुम्ही व्यवस्थित परत मोठं होतं. हा ना बाजूला. त्याच्यात आहे. एवढ्या खाली नसतं बाळा. त्याची संपली आहे कॅपॅसिटी आहे तिथपर्यंतच असतं ते. हा ओके तर मोठी आहे. काढू का मी? जा काढ पण. काढा दोघं जण करा ते व्हिडिओ तुझ्या बनवायचे. याच्यात मला काही हा व्हिडिओ मला सेंड करते. मग त्यातल्या क्लिपा का? काय ते खराब आहे, ते मुळीचं असेल ते फुटल्यानंतर. तर आलेले यंदा लावले खांदायला मी. सगळे निघालेले एकदा. हे ती बघ किती मोठं आहे. हे घरचे रताळे आहे, त्याला काही आम्ही खत पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही. फक्त इथं पाणी जातं आणि एकच वेल होतं त्याचा आता एवढा सगळा पांगलेला आहे बघा. आणि किती मोठे मोठे रताळे निघलेले. उकर बस. बस झाले बस तेवढेच. बाद झाले. आता त्यांनी उकरून दिले बघा. एकच वेल होतं त्याचं एवढं सगळं पांगलंय. आणि मी कधी रताळे बघितले नव्हते, त्याच्यामुळे सासूबाईला सांगितलं थोडंसं बघायचं त्याच्यामुळे उकरून द्या. आणि त्यांनी आता उकरून दिलं. त्याच्यात बघा आता मोठे मोठे असे रताळे सापडले, उकरून दिले. आणि त्यातले आता मी छोटे छोटे काढून घेते आता सगळे. उकर माती. मला माहितीच नव्हतं अशा असतात म्हणून. मी पहिल्यांदाच बघितले अशा असतात म्हणून रताळे. हे बघा मस्त मोठे मोठे निघते. जाऊ दाजी तुम्ही. हो दाजी. दोघं जण करा. हे बघा चांगले मोठे मोठे निघते. एवढे बाद झाले आता आजच्या पुरते आम्हाला. तू ती रेसिपी केली ती कर. हा मी मागच्या एक रेसिपी केली रताळ्याची. अयो हो तिकडे बघ.
बघा वाटलं नव्हतं एवढे मोठे मोठे रताळे निघतील. मस्त मोठे मोठे रताळे निघलेले आहेत. जास्त माझ्या व्हिडिओ मध्ये मी ना ते मुळ्या राहते बघा मोठ्या होत्या परत त्याने पुढं याची रेसिपी टाकली होती ते रताळे पुढात असून बघ याची तुझं पण अजून मी ते आज हातात रात्री उतरला ना. बनवेल आणि दाखवेल तुम्हाला कसं बनवायचं. पण आता तसेच ते मुळ्या राहते तर पत मोठ्या होणार आहे. आता या अशाच जर खाली परत दाबून ठेवलं तर याला अजून फुटते तर आणि अजून मोठे मोठे रताळे होते. तर हे छोटे छोटे अजून वाढले नाहीयेत. ते याच्यापेक्षा मोठे होते बघा. हे सगळ्यात मोठे रताळे भेटले. बरेच निघालेत पण एवढ्या एवढ्यातच. मग खाली त्यांनी तिला तर म्हणलं गोणी भरत निघते ना तेवढ्या याच्यात. बस बस थोडी चल चल मला उशीर होतोय. चला चला उचल हे रताळे. काही आणायचं का नाही ना का जाईन हातात मी घे हातात. तुला याच्यात थोडे नको मला नकोय. अगं ते मी केलेली रेसिपी ती करून बघ लय मस्त होती जा घेऊन. दाजींना आवडून. तुला नाही 2-4 किलो ते एवढे सगळे रताळे आम्ही काढलेले. बादल्या राहिल्या ना आणायची. असं खुडायचं नाही का. काढला सगळ्यांचा. सगळेजण फेमस होणार आहेत आता. 100 साईज मध्ये कोणती साईज असते पप्पा? ती होय. 2 मिनिटाची असेल ना ही 100ची पण. हा, मग ती त्यापेक्षा तर किती मोठा झालं. हा ए आमच्या मागे लक्ष द्यायला येते. हा, फक्त मोठा मोठा थोडा पुढं. ते महाग राहिले. दाजी पण लिंबू टिंबू आहे. मी पण नाही तोडले बघ कधी. लिंबू टिंबू आहे दाजी पण. पहिल्यांदा तोडतोय मी पण. पहिल्यांदा डाळिंब तोडते बघा आमचं. आणि मला माहिती नाही. मला आता सांगितलं आहे मी कसं तोडायचं कसं नाही कोणतं घ्यायचं आहे कोणतं नाही. तर घरचा माल आहे स्वतःचा माल आहे तर तोडायला एक वेगळीच मजा येते बघा. मस्त मोठे मोठे डाळी झाले तर आणि आता आम्हाला त्यांचे 20-25 कॅरेट काढून तर लवकर होते तोडून. आता सगळेजण आहेत आम्ही तोडायला. त्यांची कॅरेट तर भरली पण आता मला माहिती नाही त्याच्यामुळे मी पुढे पुढे ना जो मोठा मोठा माल आहे तोच काढते. आणि माझ्या पाठीमागं जे राहतील ते काढतायत आता. कारण मला अजून एवढं माहिती नाही कसं तोडायचं कसं नाही. त्याच्यामुळे मी आता चाललंय माझं हळूहळू शिकते हळूहळू. त्याच्या आधी मी कधीच तोडलं नाही. पहिल्यांदाच तोडते आता डाळी. काय काय लयच मोठं हे बघ इकडे. काय काय नसते. बघ किती मोठं आहे हे. मस्त झालं बघा. दाजीची गाडी दाखवा. कुठे आहे दाजी. दाजींनी एक आयडिया केली कॅरेट नको व्हायला म्हणून ते सिमेंट वाहतात ना ती गाडी घेऊन आली. तर परत म्हणतो गाडी पंक्चर झाली म्हणून थोडा वेळ लागतो. त्याच्यात वाहतात आता कॅरेट मध्ये. फक्त थोडी हवा पाहिजे होती त्यातून. ती टायर खराब आहे. हवा मारली. मित्रांनो असं आहे माझं सासरचं घर. तुम्हाला कसं वाटलं पूजाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये तुमच्या घरी काय काय आहे तुम्ही काय काय लावता तेही कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.